नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा जो एपिसोड आहे तो फार सविस्तर आहे आणि कुणाची बदनामी करण्यासाठी नाही आहे. कायदेशीरदृष्ट्या हे बघायला पाहिजे की महिला आणि पुरुष यांच्या संदर्भातले कायदे हे समसमान आहेत की नाही. हल्ली मी जेवढ्या डिवोर्सच्या केसेस पाहतो आणि ज्या महाराष्ट्रासमोर रिपोर्ट करतो त्याच्यात मला असं लक्षात येतं की टाळी एका हातानं वाजत नाही, ती दोन्ही हाताने वाजते. आणि डिवोर्सच्या केसेसमध्ये पर्टिक्युलरली असं लक्षात येतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, खोट्या एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारी आणि आणखी बरीच अशी कारणं की जी बदलत्या समाजव्यवस्थेचं लक्षण आहे. आणि म्हणून जे पूर्वंपार असलेले आपले समज आहेत ते बदलून आपण काही नव्याने विचार करण्याची गरज आहे का? तर ह्या तरुण मुलांकडं, त्यांचे पालक जे आहेत त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं, कारण यांनी 26 एप्रिलला पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा इथं त्यांचं एक फाउंडेशन आहे, पुरुष स्वाभिमान, काय पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन. हां पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन, त्याच्या वतीनं ही जी रजिस्टर्ड असलेली, नोंदणीकृत असलेली सामाजिक संस्था आहे त्याच्या मदतीनं त्यांनी एक पुरुषावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातली एक कॉन्फरन्सच घेतली म्हणाली. आणि मला असं सांगितलं गेलं की बंगळुरू, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा कानाकोपरा अशा सगळ्या ठिकाणातनं महिलांच्या अत्याचारामुळं पीडित झालेली अशी ही पुरुष मंडळी आणि त्यांचे नातलग तिथं उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी एक संघटना होती आधी, पण मला माहिती ही काय हे पकडतात कशी आली, त्याची मूर्तरूप कशी कल्पना सुचली. कल्पना अशी सुचली की सॉरी, तुमचं आधी तर प्रत्येकाने आपलं नाव सांगा. सॉरी, माझं नाव रोहित नागवंशी आहे. मी वन ऑफ द कोर मेंबर. जेव्हा आम्ही संघटना ची स्थापना केली तर तेव्हा मी एक ॲडव्होकेट आहेत संकेत दाभाडे, त्यांच्यावर सुद्धा खोट्या केसेस झाल्या होत्या. मग खोट्या केसेस चालू असताना DV आणि 498 या केसेस चालू असताना त्यांनी पण LLB केलं आणि ते नंतर वकील झाले. मग असे आम्ही 5 जण आम्ही एकत्र आलो, तुषार चौधरी, तुषार भोसले आणि बालाजी दोनलपल्ले. मग जे पुरुष खोट्या केसेसमध्ये अडकलेले आहेत, 498 झालं, मॉलेस्टेशन झालं, DV, CRPC 125. मग आता होते असं की या लोकांना पोलिसांकडनं पण खूप त्रास होतो आणि कोर्टातून पण खूप त्रास होतो. केसेस ज्या या पूर्ण वन साइडेड चालतात. मग त्यांना आम्ही विनाशुल्क मदत करायच्या उद्देशाने आम्ही ही NGOची स्थापना केली. ओके, किती मेंबर तुमचे? आता आम्ही ही स्थापना जी केली होती डिसेंबर 2024 तर आजपर्यंत आमचे 2400 मेंबर्स झाले आहेत. किती? 2400 members. डिसेंबरमध्ये तुम्ही स्थापना केली? हो, 24 डिसेंबरला. डिसेंबर महिना 2024. हां, 24ला. राईट. 24 ते 25, राईट. 1 वर्ष आणि काही महिने झाले. राईट. म्हणजे साधारणपणे 15-16 महिन्यामध्ये 2400 मेंबर्स. आणि फक्त आम्ही असेच मेंबर्स ॲडमिट केले की ज्यांच्यावर केसेस चालू आहे. आम्हाला असे पण भरपूर डिस्ट्रेस कॉल्स येतात की जे बायकोमुळे जे त्रासलेले असतात, त्यांच्या सासरमुळे त्रासलेले असतात, पण अंटिल अँड अनलेस त्यांच्यावर केसेस कोणत्या दाखल होत नाही आम्ही ग्रुपमध्ये ॲडमिट करून 2400 जे यांचे सदस्य आहेत ते सगळे केसेस ज्यांच्यावरती दाखल आहेत तेवढेच आहेत. हो, राईट. हो. आणि जे फोन कॉल्स येतात साधारणपणे किती अप्रॉक्सिमेटली फोन कॉल? अप्रॉक्सिमेटली दिवसाला आम्ही जे 5 कोर मेंबर जर कधी धरले तर दिवसाला अप्रॉक्सिमेटली 300 कॉल्स येतात आम्हाला. व्हॉट? हो, की मला बायकोचा त्रास होतोय म्हणून? हो. कोणावर खोट्या केसेस पडल्या आणि असं पण नाही की आमच्याकडे खूप काही फंड्स आहे की आम्ही आमचा स्वतःचा काही प्रसार करू. ही जी काही पब्लिसिटी होती आमची फक्त वर्ड ऑफ माउथ आणि जी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून होती तेवढीच फक्त आमची पब्लिसिटी होती. राईट. आणि या विषयाचं गांभीर्य मला यासाठी वाटलं की हा जो कार्यक्रम तुम्ही स्क्रीनवरती बघताय ना, की जो 26 तारखेला पुण्यामध्ये गणेश कला क्रीडाला झाला, तर मला असं वाटलं की याच्यावरती खुली चर्चा व्हावी. मी पुन्हा एकदा सांगतो की कुणाची विशिष्ट अशी बदनामी करणं हा हेतू नाही, पण चर्चा खुली व्हावी. असं काहीतरी घडते समाजामध्ये आणि त्याचे अनेक जण बळी पडत आहेत असं दिसतं. तर प्रत्येकाच्या काही 5-6 केस स्टडी आपण घेऊया. तुमचं नाव मला सांगा की पुढे आणि काय तुमची कहाणी आहे मला जरा सांगा मला. नमस्कार, माझं नाव राहुल झापर्डे. माझं ॲक्च्युली 9 वर्ष झाली माझ्या लग्नाला जवळपास. मेंटली म्हटलं तर 9 वर्ष आणि लिगली मला जवळपास 2023पासून जवळपास 4 ते 5 वर्ष होऊन राहिली मी लिगली लढतो आहे. माझ्यावर 498 डोमेस्टिक व्हायलन्ससारख्या केसेस आहेत टाकलेल्या आणि कोणतेही कारण नसताना केसेस टाकलेल्या आहेत. त्या केसेसमधून काही निघणार नाही. मला 50 लाखाची मागणी करत आहेत. लिटरली सांगायचं झालं तर आज माझं वय काय आहे, मी आज एवढे 50 लाख कमवले आहेत का? त्यानंतर प्रॉपर्टी, त्यानंतर सोनं, ह्या सगळ्या गोष्टी कशा काय माझ्याकडनं घेतल्या जातील याचे सगळे म्हणजे हे सगळे विचार करत आहेत ते.
आज माझ्यावर ज्या केसेस आहेत तर समोरच्या फॅमिलीनी, तिची आई, तिचे बाबा, तिचे मामा हे सर्व मिळून माझ्यावर यांनी म्हणजे एवढा मला त्रास दिलेला आहे लिटरली. माझ्या घरात येऊन पण सगळेजण राहिलेले आहेत, मारझोड पण केलेली आहे मला त्यांनी, पोलीसमध्ये खोट्या एनस्या दिलेल्या आहेत. याचं म्हणजे एक सांगायचं झालं तर माझे सासरे स्वतः पोलीसमध्ये आहे, त्याचा त्यांनी भरपूर गैरवापर केलेला आहे. ठीक आहे, एवढं करून शेवटी एक वेळ होता माझ्यावर की मी खूप जास्त एक म्हणजे ट्रॉमामध्ये गेलो होतो. 1.5-2 वर्षापर्यंत खूप जास्त माझा जॉब सुटलेला आहे. कारण की ज्यावेळेस या क्रिमिनल केसेस पुरुषावर टाकल्या जातात त्यावेळेस MNC कॉर्पोरेट कंपन्या त्यांना जॉबसुद्धा देत नाहीत. तर हा एक खूप जास्त एक हा पॉईंट नोट करण्यासारखा आहे की आज माझ्यासारखे भरपूर आहेत, मला पण दिवसभरातून लागतील तेवढे कॉल्स येतात. त्यांचे हेच प्रश्न असतात की आज आम्ही काय करायचं म्हणून, आमचे जॉब गेलेले आहेत. तुमच्या दोघातल्या मतभेदाची सुरुवात कशी झाली? मतभेदाची सुरुवात बघितलं तर सगळ्यात जास्त हस्तक्षेप तिच्या आईचा. तिच्या आईचा सगळ्यात जास्त हस्तक्षेप. प्रत्येक गोष्टीसाठी तिला फोन करायचा, म्हणजे लिटरली सांगायचं झालं तर कोणत्याही गोष्टीसाठी ती तिच्या आईला विचारेल. जसं की स्वयंपाक कुठला करू, स्वयंपाक कुठला करू याच्यापासून बाकी पण अजूनही काही गोष्टी आहेत त्या इथं नाही सांगू शकत मी 4 लोकांमध्ये. ठीक त्या आहे, गोष्टी एक पण जी 4 लोकांमध्ये न सांगण्यासारखी आहे पण आपल्या प्रेक्षकांनी 4 पैकी एक तरी गोष्ट समजून घ्यावी अशी, कारण हा खुला प्लॅटफॉर्म आहे. मला असं Yes. वाटतं ही एक अशी संधी आहे की जिथनं महाराष्ट्रानं आता ह्याचा विचार करायला हवा की असं पण एक काहीतरी बाजू आहे. बरोबर. मी देतो की एक उदाहरण माझ्यासोबत जे घडलेलं आहे, माझ्यासोबत तेच उदाहरण देतो मी. माझी सासू घरी आलेली होती आणि माझी बायको पोळ्या करत होती. ओट्यावर असा ओटा होता आणि मी खाली बसलेलो होतो, म्हणजे एका हाताचं अंतर ओट्याचं आणि माझं. तिथे ती पोळ्या करत होती. पोळ्या करत असताना मी खाली बसलेलो जेवण करायला. तिला म्हटलं मला एक पोळी दे गं. माझी ताटातली पोळी संपली होती. मी म्हटलं मला एक पोळी दे. ती काय म्हणते मला, उठ आणि घे. त्याच्या बाजूला तिची आई होती. मग तिच्या आईकडे मी असं बघितलं, म्हटलं बरं. तिची आई मला काय म्हणते माहीत आहे का, हो खरंच थकून जाते ती. तिकडनं पोळी घेऊन इकडे द्यायला, एखादा लंगडा पण असला ना अपंग तो पण करतोय, पण काहीतरी मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे भरपूर असे किस्से आहेत. काय शिक्षण झालं तुमचं? माझं शिक्षण MBA झालेलं आहे. MBA? येस. आणि तुमच्या मिसेसचं? तिचं MCA झालेलं आहे. IT कंपनीमध्ये काम करते. 2 लाख रुपये महिना आहे तिला जवळपास. आणि हे सर्व करून आज मला 50 लाखाची मागणी करत आहे. 500 किलोमीटर दूर अकोल्यामध्ये माझ्यावर केसेस टाकलेले आहेत की मला माझी हॅरॅसमेंट व्हावं आणि माझी भरपूर हॅरॅसमेंट होत आहे. याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो सर्वांना. मला एक मुलगा आहे. मुलाची मला कोर्टातून परमिशन भेटलेली आहे की तुम्ही भेटू शकता म्हणून. दर महिन्याला पहिला जो शनिवार येईल त्या शनिवारी तुम्ही भेटायचं. ठीक आहे, पण मला भेटू देत नाही बिलकुलही. मी कोर्टामध्ये बऱ्याचदा ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, प्रोसेस दिलेली आहे, पण त्याच्यावर पण म्हणजे कसं न्यायालयाने पण यावर कुठेतरी विचार करावा. आज माझा मुलगा आहे, त्यानंतर माझी बायको आहे. माझं काही म्हणणं नाही माझ्या मुलाला, पण तिकडनं ना डायरेक्ट सांगणं असते की हा माणूस खराब आहे, हा बेकार आहे, त्याला वाईट शिकवणं, माझ्याबद्दल वाईट त्याला सांगणे. आणि हे सांगितल्यानंतर किती दिवस झाले तुम्ही मुलाला भेटून? आता मला नाही म्हटलं तरी पण 2 वर्ष होऊन राहिले जवळपास मी भेटलो नाही त्याला. पण लिटरली अजून एक किस्सा सांगतो मी. कोर्टातला किस्सा आहे हा, जजच्या समोरचा किस्सा आहे. ठीक आहे, मुलगा होता जवळपास 1 वर्षभराचा असेल, 12-14 महिन्याचा. ठीक आहे, ही त्याला घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर तिकडे जाऊन हिच्या माहेरी जाऊन हिने खोट्या केसेस टाकले माझ्यावर. त्या केसेस टाकल्यानंतर हे पास झाली ऑर्डर मुलाला भेटायची. मग त्या एका तारखेला तिने मुलाला भेटायला आणलं होतं तिथे. मुलगाला 6-7 महिने माझ्यापासून दूर असूनही तिथे मुलाला असं मागून गेलो आणि म्हटलं हाय बेटा राघव. तो असा बघत बसला माझ्याकडे. बघितल्यानंतर मग मी त्याच्या समोरून गेलो. समोरून गेल्यानंतर ना त्यांनी त्याच्या आईचा हात पकडून माझ्या हातात दिला तिथे, एवढ्या लहान वयामध्ये, डायरेक्ट हातात हात पकडून. त्यावेळेस जज आणि तिचा वकील, माझा वकीलसुद्धा पण म्हणजे बघण्यासारखा क्षण होता. अजूनही माझ्या अंगाला अक्षरशः काटे येत आहे की एवढा लहान मुलगा आज बापाबद्दल त्याला काय वाटत आहे. पण आज एक स्त्रीची जात असून पण आज जर का बापापासून पोराला तोडत आहे तर खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हवाय की नाही? डिवोर्स घेतलाच पाहिजे. आता काय करायचं असं यांच्यासोबत राहून मी पण हा प्रश्न करायचं यासाठी तरी. विचारला की ह्या सगळ्या कुटुंबातले जे इतर सदस्य असतात ते किती सफरर होतात ते लक्षात यावं. तुमचं नाव आणि मला पूर्ण कहाणी